आम गरीब और नवी मुंबई की जनता के आरोग्य को सर्वोपरि रखते हुए शिवसेना नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले ने अपने सामाजिक दायित्व को निभाते हुए उनके जन्मदिन के उपलक्ष्य में एरोली स्थित इंद्रावती अस्पताल एंड रिसर्च सेंटर के माध्यम से 12 मार्च से भव्य मुफ्त हृदय रोग जांच शिविर, मुफ्त आरोग्य जांच शिविर अंतर्गत मुफ्त एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया शिविर ECG 2D इको रक्त जांच सेवा का आयोजन किया है। वहीं 13 मार्च से 16 मार्च तक शस्त्रक्रिया शिविर, वहीं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष के कक्ष प्रमुख मंगेश चिवटे के हाथों डायलिसिस मशीन, कार्डियक एम्बुलेंस और ओपन हार्ट सर्जरी OT का भी शुभारंभ उनके हाथों संपन्न होगा। विजय चौगले ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की प्रेरणा से उन्होंने अपने जन्मदिन को समाज कल्याण को समर्पित किया है और इंद्रावती अस्पताल के सहयोग से इस उपक्रम को हाथों में लिया है, जिसका लाभ नागरिकों को निश्चित ही होगा। वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे। वाढदिवस हा साजरा करत असताना आपण वाढदिवसाच्या दिवशी एवढे वर्ष आपण वर्षानुवर्ष आपण समाजकार्य करत असतो, तर त्या दिवशी सुद्धा काहीतरी समाजकार्य व्हायला पाहिजे आणि ते समाजकार्य करत असताना समाजकार्य असं आगळं वेगळं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून इंद्रावती हॉस्पिटल येथे आम्ही एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी फ्रीज ठेवलेले आहेत आणि म्हणजे मोफतमध्ये करणार आहोत। आणि या ठिकाणी अद्ययावत असं एक शस्त्रक्रियाचं ऑपरेशन थिएटर पण बायपासचं आपलं ओपन हार्ट सर्जरीचं शस्त्रक्रियाचं युनिट पण आम्ही इकडे चालू करत आहोत। तर त्या माध्यमातून ह्या ज्यांच्या कोणाची एंजियोग्राफी होईल, ज्यांचे एंजियोप्लास्ट होईल त्या लोकांची मोफत आम्ही ओपन हार्ट सर्जरीसुद्धा मोफत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे सर्व आम्ही मोफत करतो आहे। त्याच्याबरोबरीने आम्ही आज ऐरोली वगैरे नव्या मुंबईमध्ये पाहता 6000च्या वरती पेशंट असतात की त्यांना डायलिसिसची कमतरता आहे। पण जे श्रीमंत माणसं त्यांची काही डायलिसिस होते, पण जे गरिबांचं डायलिसिस होताना फार त्रास होतो आणि त्या आम्हाला माहिती आहे की आमच्याकडे दररोज कोणी ना कोणी येतं आहे, जातं आहे, आम्हाला भेटतं आहे। आमच्या परीने जेवढं व्हायला पाहिजे तेवढं आम्ही होण्याचा प्रयत्न करतो। काही लोकांना डायलिसिससाठी ताटकळत उभं राहायला लागते, भेटत नाही। आज तर आमच्या महानगरपालिकेची तर परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेचे नेते लोक बोलतात की आम्ही हे दिलं, ते दिलं, ते दिलं, पण आज ती फेल्युअर महापालिकेची सिस्टीम झालेली आहे। तेव्हा त्यांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी व्हाव्यात ह्या दृष्टिकोनातून मी डायलिसिस मशीनचं पण आम्ही या ठिकाणी त्या दिवशी आपले आरोग्य कक्षाचे चिवटे त्यांच्या हस्ते ते आम्ही ते उद्घाटन करणार। एखाद्या वेळेस त्या ठिकाणी आमचे नाटासाहेब असतील, रवी फाटक साहेब असतील, त्या असे नरेश मस्के साहेब असतील, असे ते सुद्धा पाहुणे या ठिकाणी असतील। त्यांच्या माध्यमातून कारण आमचा उद्दिष्ट एकच आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुऱ्या महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करतात। बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून त्याने गल्लोगल्लीमध्ये दवाखाने चालू केलेले आहेत। आपण मुख्यमंत्री एवढं मोठं काम करत असताना आपण सुद्धा काही थोडाफार खारीचा वाटा उचलावा, त्या माध्यमातून आज आम्ही इंद्रावती हॉस्पिटल आमच्या सहकार्य आमच्या बरोबरीने आहे। आम्ही त्याच्या माध्यमातून एक खारीचा वाटा उचलून आम्ही एक समाजकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही मोफत सुविधा ह्या आपल्या वाढदिवसाच्या या कालखंडामध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहोत। उपलब्ध करून देतो आम्ही कालखंडामध्ये त्या ठराविक वेळेत। तरीसुद्धा जर उद्या कोणी पेशंट्स असतील भविष्य काळामध्ये, त्यांना काही अडचणी असतील, त्यांच्या काही याच्या काही प्रकारे त्यांना कोणाचं सपोर्ट नसेल, काही गोष्टी करता येत नसतील, त्यांनासुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने माझे ट्रस्ट आहेत आणि इंद्रावती हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जसं तेलतुंबडे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत आणि त्यांच्या संपूर्ण डॉक्टरांची टीम आहे आणि हॉस्पिटल ज्यांचं आहे त्याचे तिथे हरबंस सिंग यांचे आम्हाला फार सहकार्य असतं आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करण्याचा आमचा स्वतःचा प्रयत्न राहिलेला आहे। पण हा वाढदिवस हा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व, मी असेल, मम्मी चौगुले असतील आणि माझे सर्व जेवढे सहकारी असतील
त्या सर्वांनी ही जिद्द पकडल्याने अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत। इसी की अधिक जानकारी अस्पताल के संचालक डॉक्टर उमेश तेलतुंबड़े ने पत्रकारों को दी। मी डॉक्टर उमेश तेलतुंबड़े, संचालक इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली व माझे सहकारी श्री शंकरजी चव्हाण, संचालक इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली व माझे दुसरे सहकारी डॉक्टर हर्षल बिसेन, फिजिशियन इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्रामधील जी आरोग्यविषयक जागृती पाहता श्री विजयजी चौगुले साहेबांचा वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। दिनांक 12 मार्च रोजी इंद्रावती हॉस्पिटल ऐरोली येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। ह्यामध्ये मोफत एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया शिबिर, हृदयरोग तपासणी शिबिर ज्याच्यामध्ये ECG, 2D इको व रक्त तपासणी ह्याचा समावेश आहे। ह्या कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय नोंदणी 9 मार्च ते 11 मार्च 2024 ह्या दिवसापर्यंत केली जाईल। वैद्यकीय तपासणी 12 मार्च 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत केले जाईल। शस्त्रक्रिया शिबिर 13 मार्चपासून ते 16 मार्च 2024 पर्यंत चालू राहतील। माननीय विजयजी चौगुले साहेब यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये व ऐरोली घनसोली कोपरखैरणे विभागामधील डायलिसिसच्या रुग्णांची निकड पाहता 3 डायलिसिस मशीन्स आपल्या हॉस्पिटलला देण्यात आलेले आहे, त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे। त्याचं उद्घाटन 12 मार्च 2024 रोजी केले जाईल। माननीय श्री चिवटे साहेब यांच्या हस्ते त्याचं प्रदान केलं जाईल किंवा उद्घाटन केले जाईल। कार्डियक ॲम्ब्युलन्सचं पण उद्घाटन 12 मार्च 2024 रोजी माननीय श्री चिवटे साहेब यांच्याकडून केले जाईल। आमच्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ओपन हार्ट सर्जरीचं ऑपरेशन थिएटर तयार आहे, त्याचं उद्घाटन माननीय श्री चौगुले साहेब यांच्या हस्ते केले जाईल व 20 मार्च 2024 पासून नियमितपणे ओपन हार्ट सर्जरीच्या शस्त्रक्रिया केल्या जातील। तरी आमचे तिघांनाचंही आव्हान आहे की त्यांनी ऐरोली घनसोली कोपरखैरणे विभागातील सर्व गोरगरीब नागरिकांनी व जनतेने ह्या शिबिराचा नक्की फायदा घ्यावा व लाभ घ्यावा अशी ही कळकळीची विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।